दौऱ्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. आदित्य ठाकरेंच्या खेड दौऱ्यावर वैभव खेडेकरांचा निशाणा. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या खेड दौऱ्यावर भाजप नेते वैभव खेडेकर यांनी जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरेंचा दौरा म्हणजे एरियल फोटोग्राफी सारखा असल्याचा टोला खेडेकरांनी लगावलाय. आज सगळं गेल्यानंतर ते दौऱ्यावर येतात, मात्र त्यांच्या हाताला काहीही लागणार नाही असा दावा त्यांनी केलाय. तसेच या दौऱ्यातून काहीही निष्पन्न होणार नसून पक्षाची पुन्हा मोड बांधण्यासाठी हा दौरा असल्याची टीकाही वैभव खेडेकरांनी केली. आदित्य ठाकरेंचा दौरा आहे तो मी कसा पाहतो तर मी वरून पाहतो. एरियल फोटोग्राफी सारखा मी पाहतो. मला वरून सगळं दिसतंय. ते त्यांचे बाबा मुख्यमंत्री असताना ते महामार्गासंदर्भात आले असते तर अधिक आनंद झाला असता. ते पर्यावरण मंत्री असताना उद्योजकांची चर्चा करणार असते तर अधिक आनंद झाला असता. पण हातातनं गेलं, तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती काही राहिलं नाही. या कोकणानं शिवसेनेला भरपूर दिलं, पण ह्यांच्या नेत्यांनी शिवसेनेच्या कोकणाला काय दिलं तर काही दिलं नाही. आज सगळं गेलंय. त्याची मोठ बांधण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे. मला वाटतं हायवेचं काम 95% पूर्ण झालेलं आहे. काय 5% राहिले ते देवाभाऊ पूर्ण करतील. त्यामुळे ह्या हायवे पाहणी त्यांना काही हाताला लागणार नाही. MIDC कडे लक्ष देण्यासाठी पालकमंत्री आहेत, देवाभाऊ आहेत, रवींद्र भाऊ आहेत, आमचे नितेशजी आहेत, आमचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि हे सुनेत्रताई आहेत. हे सगळे लोक आमच्या कोकणाकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे कोकणामध्ये या MIDC कडे पंचतारांकित सुविधा देण्यासाठी ही सगळी मंडळी कटिबद्ध आहे. येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी इथं सुविधा होतील आणि कोकणचा जो बॅकलॉग आहे हा भरून निघेल. आता ह्या सगळ्याच दौऱ्यामध्ये मागच्या एक 15 दिवसापूर्वी त्यांचे काका माणगावला येऊन गेले. त्यांच्या हाताला काही लागलं नाही आणि इथून पुढे ते आता आमच्या लोट्यापर्यंत आलेत. त्यांच्या हातालाही काही लागणार नाही. आता भविष्यात कोण जे येतील त्यांच्याही हाताला काही लागणार नाही. त्यामुळे गेलेलं सगळं आपलं जे काही पुंजी आहे ती पुन्हा मिळवण्यासाठी या कोकणाकडे येत आहेत. पण कोकणची जनता सुज्ञ आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये कालखंडामध्ये त्यांना याचं उत्तर या ठिकाणी मिळेल.